समाजवाद, एकात्मता आणि धर्मनिरपेक्षता हे तीन शब्द इंदिरा गांधी यांनी 42वी घटना दुरुस्ती करून या देशाच्या संविधानाच्या प्रस्तावनेत विनाकारण जोडले आहेत अशा प्रकारची एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालय असं म्हटलं आहे की हे तिन्ही शब्द म्हणजे समाजवाद, एकात्मता आणि धर्मनिरपेक्षता हे तिन्ही शब्द म्हणजे या संविधानाचे मूळ उद्दिष्ट आहेत आणि त्यामुळं ही घटना दुरुस्ती चुकीची नाहीये. समाजवादाचा शब्दशः अर्थ या ठिकाणी घेऊ नये असं सुप्रीम कोर्ट म्हणतंय. समाजवाद म्हणजे काय? समाजवाद असं सांगतो की सत्तेचं केंद्रीकरण होऊ नये, सत्ता ही विकेंद्रित राहावी आणि हाच आपल्या संविधानाचा मूळ गाभा आहे. आज आपल्या संविधानाने सत्ता ही विकेंद्रित केलेली आहे. संविधानाच्या मूळ संकल्पनेमध्ये सत्ता ही केंद्रित नाहीये. त्यामुळे सत्तेचा पूर्ण लाभ हा समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत पोहोचण्याला मदत होते. एकात्मता म्हणजेच या देशातील प्रत्येक जाती धर्मातील लोक राष्ट्र या भावनेने एकत्रित राहतील आणि एकत्र नांदतील या उद्देशाने एकात्मता हा शब्द घेण्यात आलेला आहे. आणि धर्मनिरपेक्षता या शब्दाचा अर्थ म्हणजे निद्रवी असा होत नाही, तर धर्मनिरपेक्षता म्हणजे आपण आपल्या धर्माचं पालन करावं पण दुसऱ्या धर्माला नावं न ठेवता आपल्या धर्माचं पालन करावं, हे या शब्दाचा अर्थ होतो. दुर्दैवानं या तिन्ही शब्दांबद्दल एक गैरसमज एका ठराविक वर्गाकडून कायमच करण्यात येतात की इंदिरा गांधींनी जाणीवपूर्वक हे शब्द आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये टाकले, त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी या गोष्टी केल्या. हे चुकीचं आहे. मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सत्तेचं विकेंद्रीकरण हवं होतं आणि म्हणूनच त्यांनी जाणीवपूर्वक या संविधानाची रचना ही समाजवादावर आधारित केलेली आहे. धर्मनिरपेक्षता ही देखील त्यांचीच संकल्पना होती आणि म्हणूनच हे तिन्ही शब्द, हे तिन्ही मुद्दे आपल्या संविधानाचा मूळ गाभा आहे. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माहित असतं की देशाला स्वातंत्र्य मिळून खूप वर्ष झाल्यानंतर हा अशा पद्धतीचा एक वाद आपल्या देशामध्ये उभा राहील, तर कदाचित आंबेडकरांनी स्वतःच या प्रस्तावनेमध्ये समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता हे तिन्ही शब्द टाकले असते. हे नको ते वाद घालण्यापेक्षा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत या देशातील सत्ता आणि त्याचे लाभ कसे पोहोचतील याकडे जर सरकारने लक्ष दिलं तर जास्त चांगलं होईल.